वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आपण पाहत आहात वेद बातमीचा। पोहेगाव बाजारपेठेत महिलेला शिवीगाळ, व्यापाऱ्यांचा संताप, गुन्हेगारांना अटक न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब अवताडे यांचा इशारा, पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे रविवारी संध्याकाळी बाजारपेठेत एका महिलेला काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टार्गटांकडून शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रकार घडला आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब अवताडे आणि सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। व्यापाऱ्यांना संरक्षण नसेल तर व्यवसाय कसा करायचा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। पोहेगावात वाढत्या चोऱ्या, धमक्या आणि अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवत संताप व्यक्त केला। दरम्यान गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा पोहेगाव बेमुदत बंद ठेवला जाईल, असा इशारा दादासाहेब अवताडे यांनी दिला आहे। याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले की घटनेची फिर्याद नोंदवून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। सध्या या प्रकरणाची नोंद करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। वेद बातमीसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव।